यांच्यातर्फे वेगवेगळे व्याख्यानमाला आपण पाहतच असता. तर आज आपण वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. तर आमचे क्लासेस देखील आहेत. तर प्रदीप पंडित सरांचे बेसिक ज्योतिषशास्त्राचे क्लासेस, स्वरोदय शास्त्र, अष्टक वर्ग, त्यानंतर रत्नशास्त्र या विषयावर ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने कार्यशाळा असतातच. तर आपल्याला कोणाला करायची असेल तर त्यांनी जरूर लाभ घ्यावा. त्यानंतर भरत सटकर सरांचे कृष्णमूर्ती पद्धती बेसिक आणि त्यानंतर ऍडव्हान्स असे क्लासेस देखील आहेत. तर कोणाला जॉईन करायचे आहे तर त्यासाठी अतुल कुलकर्णी सरांना किंवा वैयक्तिक सरांना आपण संपर्क साधावा. तर दरवेळेला आपण वेगवेगळे विषय घेऊन इथे तज्ज्ञ ज्योतिष मंडळींना बोलवतच असतो. तर या वेळेला आपल्याकडे आलेले आहेत सौ सुनीता पागे मॅडम. तर या त्यांचा परिचय मी थोडक्यात आपल्याला करून देते. या एम.कॉम LLB असून गेली 25 वर्षे ऍडव्होकेट म्हणून त्या कार्यरत आहेत. व्यवसायाच्या माध्यमातून अनेक केसेस त्यांनी सामोपचाराने मिटवलेले आहेत आणि ज्योतिषशास्त्राचा विचार करता त्या फलित विशारद आणि अथर्व ज्योतिष विद्यापीठाच्या ज्योतिर्विद्या वाचस्पती तसेच बालचंद्र ज्योतिष विद्यापीठाच्या ज्योतिषाचार्य पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहेत. अनेक ज्योतिष विषयक दिवाळी अंक मासिकात ते नियमित लेखन करतात. विवाह, करिअर, आरोग्य इत्यादी विषयांवर आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये त्या सक्रिय सहभागी असतात. टॅरो कार्डावरून ऑनलाईन मार्गदर्शन व अध्यापन देखील ते करतात. तर त्यांची लीला टॅरोट कार्ड भाग 1, 2 आणि 3 अशी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. तर टॅरो विषयी त्यांचे क्लासेस देखील असतात. तर ज्यांना कोणी करायची इच्छा आहे तर त्यांनी मॅडमशी संपर्क करावा. त्यांचे पहिले पुस्तक मनतरंग हे प्रसिद्ध आहे. महिला ज्योतिर्वेद संस्थेच्या त्या माजी अध्यक्ष आहेत. तर आज त्यांचा विषय आहे योग वशिष्ठ. तर या विषयावर ते आपल्याला वेगळे मार्गदर्शन करणार. तर मी सुनीता पागे मॅडमना विनंती करते की आपण आपले व्याख्यान सुरू करावे. धन्यवाद सुवर्णा. मागे आपण सरांनी राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी म्हणून त्या दिवशीचं औचित्य साधून योग वसिष्ठ किंवा रामाच्या वेगवेगळ्या रूपांवरती आपण बोललो होतो, वेगवेगळे लोक बोललो होतो. तेव्हा मी म्हणलं होतं की योग वसिष्ठावर आपण असं अर्ध्या तासात काय बोलणार, आणि म्हणून मग सरांनी पुन्हा एकदा आजचा एक कार्यक्रम आयोजित केला. तर आता आज आपण योग वसिष्ठामधला काही भाग अजून परत पुढे बघू. तुम्ही आता ज्योतिषशास्त्राचा परिचय करून दिला म्हणून फक्त सांगते की रामाच्या कुंडलीमध्ये पंचमहापुरुष योग होता, आणि रामाच्या कुंडलीमध्ये पंचमहापुरुष योग असताना सुद्धा रामाला एवढे हाल अपेष्टा का सहन कराव्या लागल्या. तर पंचमहापुरुष योग असताना बऱ्याच वेळेला असं होतं की समोरचा भाव जो नीच असतो त्या नीच भावावर त्याची दृष्टी पडते, आणि त्यामुळे जे खडतर योग असतात ते रामाच्या कुंडलीमध्ये पण आपल्याला आलेले दिसतात. तर 14 कलांनी 12 कलांनी युक्त असा हा राम, ज्याच्या उरलेल्या 4 कला ह्या दिसत नाहीत, कारण नाहीतर मग तो देव झाला असता. 16 कलांनी युक्त असलेला श्रीकृष्ण हा परमेश्वर आहे. आणि राम राम म्हणजे काय, तर रामाचा प्रवास म्हणजे सर्वसाधारण मानव ते परमेश्वर असा आहे. आणि म्हणून हा 12 कलांनी युक्त असलेला प्रभू श्रीराम. आता योग वासिष्ठ हा ग्रंथ जो आहे, हा योग वासिष्ठ हा ग्रंथ वाल्मिकींनी लिहिला अशी मान्यता आहे. वाल्मिकींनी संकलित केलाय असं आपण म्हणू, कारण योग वासिष्ठ म्हणजे रामाला वसिष्ठ ऋषींनी दिलेली शिकवण म्हणजे योग वासिष्ठ. आता हा 27,687 श्लोकांचा महाग्रंथ म्हणजे सिद्धांत ग्रंथ असा मानला जातो. तर हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ वाल्मिकींनी लिहिलाय, पण शिकवण मात्र योग वसिष्ठांनी दिलेली शिकवण आहे. रामाचा जेव्हा उपनयन संस्कार मुंज होते आणि मग त्यांना गुरुकुलामध्ये पाठवलं जातं. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे गुरुकुलात जातात. तिथे 12 वर्ष शिक्षण घेतात. 12 वर्ष त्यांचं शिक्षण झाल्यावर ते परत अयोध्येमध्ये येतात. त्यावेळेला मधल्या काळामध्ये जेव्हा ते परत येतात तेव्हा त्यांना मिळालेल्या शिक्षणामुळे, त्यांना मिळालेल्या ज्ञानामुळे
त्यांनी केलेल्या तीर्थयात्रेमुळे त्यांना एक संपूर्ण विरक्ती आलेली असते. आणि त्यांना असं लक्षात येतं की आपल्या ह्या ज्या आशा आकांक्षा आहेत, आपला देह आहे, हे सर्व नाश पावणार आहे. आणि मग ह्याचा उपभोग मी का घ्यावा, असा विचार त्यांच्या मनात येतो. मग त्याच वेळेला त्यांना घेऊन जायला विश्वामित्र आलेले असतात. कारण विश्वामित्रांना अरण्यामध्ये उपासना करत असताना दैत्यांचा होणारा जो प्रादुर्भाव आहे त्याला तोंड देण्यासाठी राम लक्ष्मण यांची गरज असते. आणि म्हणून राम लक्ष्मणांना न्यायला ते आलेले असतात. विश्वामित्रांना हे लक्षात येतं की राम हा पूर्णपणे विरक्त झालेला आहे. आणि मग त्यावेळेला विश्वामित्र आणि वसिष्ठ यांची चर्चा होते. तर यातनं हे योग वासिष्ठ ग्रंथ हा आकाराला आलेला आहे. त्याच्यामध्ये 6 प्रकरणे. जे पहिलं म्हणजे वैराग्य. मग ह्याच्यामध्ये रामाला कशी विरक्ती आली याचं वर्णन आहे. दुसरं मुमुक्ष प्रकरण आहे, म्हणजे संसार आधी प्रपंच करावा नेटका, त्याप्रमाणे संसारामध्ये मोक्षप्राप्ती करणाऱ्या मोक्षप्राप्ती इच्छिणाऱ्या व्यक्तीने का? संसार कसं राहावं. दुसरं पुढचं प्रकरण आहे. सर हे मला थोडस तुम्ही हायलाइट करू शकाल का? कारण आपली कर्तव्य कशी पार पाडावी ही सगळी माहिती आहे. मग 3, ती 4 आणि 5 हे उत्पत्ती, स्थिती आणि लय, जगताच्या अस्तित्वाची माहिती आहे. त्यात अनेक दृष्टांत आहेत. आणि मग शेवटचं जे प्रकरण आहे मुमुक्ष प्रकरण, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कर्ता कर्म करत असताना द्रष्टा कसा आकाराला येतो हे, आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतःची कर्म ही आपण साक्षीभावाने कशी बघायची. तर अशी ही 6 प्रकरण आहेत आणि ह्याच्यामध्ये अनेक कथा आहेत. आता शेवटचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये भृशुंडिकाची कथा आहे. वशिष्ठ सांगतात की अविद्यालता कशी आकाराला येते. ते सांगतात की चेतनेच्या पर्वतावर आपलं जे चैतन्य आहे त्याच्या पर्वतावर अविद्या रूपी वेल चढते आणि सुख दुःख भाव अभाव ही त्यांची पानं फुलं असतात. ही जी वेल असते ही कधी सुख स्वरूप असते किंवा कधी दुःख स्वरूप असते. तर हे जे दिवस आहेत ना, ते दिवस म्हणजे दिवस म्हणजे अविद्येची फुलं असतात, कारण आपल्याला वाटतं दिवस आहे. तर रात्री या फुलांवरील भ्रमराप्रमाणे असतात. आणि ही जी वेल आहे, अविद्या लता जी आहे, ती भोगाच्या रसावर पुष्ट होते. असं असं वसिष्ठ श्रीरामांना सांगत असतात. त्यावेळेला मग श्रीराम म्हणतात की ठीक आहे, पण ह्या अविद्येचा नाश कसा करायचा हे तुम्ही मला सांगा. कारण ह्या अविद्येचा नाश कसा करायचा हे मला जोवर कळत नाही तोवर मला विद्या येणार नाही. आणि म्हणून अविद्येचा ज्ञान कसा करायचा. तेव्हा वसिष्ठ सांगतात की रामा, अविद्या आणि विद्या ही 2 रूप आहेत. आणि ही अविद्येची रूप आहे. एक अविद्या ही विद्यारूपच असते. कारण ज्या क्षणी तुम्हाला लक्षात येतं की मला काही समजत नाही, त्याच क्षणी तुम्हाला मला काही येत नाही या ज्ञानाची प्राप्ती झालेली असते. आणि म्हणून ते म्हणतात की बीजामधून फळ मिळावं आणि फळाने परत बीजरूप व्हावं, किंवा पाण्यातून बुडबुडा उठावा, तशी अविद्येतून विद्या उपजते. आणि ह्या विद्येनेच अविद्येचा लय होतो. जसं काष्ठामध्ये अग्नी विद्यमान असतो, लाकूड पेटवलं की आतील अग्नीनेच काष्ठ दग्ध होते, त्याप्रमाणे विद्या अविद्येतून जन्म घेते आणि अविद्येचा नाश करते. मग पुढे श्रीराम त्यांना परत एक संवाद, त्यांचा दोघांचा संवाद इतका सुंदर आहे की तो ऐकता ऐकता आपल्याला सुद्धा असं लक्षात येतं की अरे, हे प्रश्न आपल्यालाही पडतात. मग श्रीराम विचारतात की आपण जीवन मुक्त पुरुष बघतो, ते संसारातून निवृत्त झालेले असतात. पण प्रत्येकाला संसारातून निवृत्त होणं जमतच असं नाही. मग अशा वेळेला संसारामध्ये राहून आपण मोक्ष कसा प्राप्त व्हावा किंवा बोधाच्या मार्गावरून चालावं तरी कसं. मग वसिष्ठ म्हणतात की मी तुला वारंवार सांगू बघतोय किंवा मी तुला हे सांगतोय, प्रयत्न करतोय सांगण्याचा, ते तू समजून घे. ते असं म्हणतात की आपल्यामध्ये अज्ञान आणि अविद्या हे अनंत काळापासून दृढमूल असतात. ते इंद्रियांच्या माध्यमातून सशक्त होतात, पुष्ट होतात. आणि मग आपल्या इंद्रियांना
आपल्यामध्ये स्थित असलेल्या आत्म्याची जाणीव होत नाही. कारण अविद्येने आपण इतके ग्रासलेलो असतो की इंद्रिय म्हणजेच आपण असं आपल्याला वाटायला लागतं. पण आपला जो आत्मा आहे तो इंद्रिय विरहित असतो. आणि म्हणून आपल्याला इंद्रियांचा जेव्हा अभाव निर्माण होतो, मग इंद्रिय कुठली? तर इंद्रिय, सर्व इंद्रिय आणि मन, पंचेंद्रिय आणि 6वं मन. तर ह्या मनासहित सर्व इंद्रियांचा जेव्हा अभाव निर्माण होतो, त्यावेळेलाच मनाला शांती मिळते आणि त्याच वेळेला आपल्याला जीवनमुक्त जगण्याचा अनुभव निर्माण होतो. आणि म्हणून इंद्रियाच्या, जसं ह्याच्यातही म्हटलेलं आहे, गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे. ज्याचा मराठी अनुवाद असा आहे की इंद्रियांच्या शक्ती मांडित कोंडोनी कोंडित मारित चेपित न्याव्या जा. आणि म्हणून तुम्ही इंद्रियांच्या ज्या शक्ती आहेत किंवा इंद्रियांच्या ज्या मागण्या आहेत त्या कोंडीत पकडता आल्या पाहिजेत. जेव्हा ह्या कोंडीत पकडता येतात त्याच वेळेला जीवनमुक्त आयुष्य हे जगता येते. आणि म्हणून योग वसिष्ठ हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ आपल्याला सांगतो की आपण कितीही योग्यता घेऊन जन्माला आलेलो असलो, आपल्यामध्ये कितीही गुण असले, तरी सुद्धा आपण कुठल्या प्रसंगी कुठला निर्णय घेतो, कुठला कुठला रस्ता निवडतो, याच्यावरनं तुम्ही किती खरे आहात हे आपल्याला कळतं. कारण प्रिन्सिपल्ड बोलणं हे खूप सोपं असतं, पण प्रिन्सिपल्ड वागणं हे खूप अवघड असतं. आणि म्हणूनच योग वसिष्ठ वाचल्यावर आपल्याला आपले जे प्रिन्सिपल्स आहेत, आपली जी तत्व आहेत, आपली जी जीवनमूल्य आहेत, त्या जीवनमूल्यांप्रमाणे वागण्याची शक्ती ही योग वसिष्ठ वाचल्याने निर्माण होते. योग वसिष्ठ वाचलं की मन हळूहळू शांत होतं. मनाच्या प्रश्नांची उत्तरं निघतात. इंद्रियांचे जे भोग आहेत ते हळूहळू कमी होतात. आपल्या मनामध्ये आपण काय करावं, संकल्प आणि विकल्प याच्या शृंखलेत आपण अडकलेलो असतो. म्हणजे मी करेन हा संकल्प कसं होईल या विकल्पाने विटाळू देऊ नये, असं असं म्हणतात. तर स्वरूपानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मी करेन हा संकल्प कसं होईल ह्या विकल्पाने विटाळू देऊ नये. आपण आपलं फक्त आपल्याला दिलेल्या मार्गावरनं चालत चालत राहावं आणि मग परिणामांचा विचार आपण करू नये. आणि म्हणून संकल्प विकल्प मधली जी शृंखला आहे ती कमी होते. मुख्य म्हणजे काय, तर सफलता आली तरी सुद्धा आपण आनंदाचा उन्माद होत नाही, किंवा विफलता आली तरी सुद्धा आपल्याला वाईट वाटत नाही. आणि म्हणून सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जयाजय अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या निदान जवळपास तरी पोहोचण्यासाठी हा आपल्याला ग्रंथ उपयोगी पडतो. आता ज्यांना वसिष्ठासारख्या गुरूंचं ज्ञान मिळालं असा हा सत्शिष्य राम, हा आपल्याला योग वसिष्ठामधनं ठिकठिकाणी डोकावताना दिसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडस मागच्या वेळेला बघितल्या आणि त्याचा एक पुनरावृत्ती आपण आता केली. आता हा शास्त्र ग्रंथ आहे. आता शास्त्र ग्रंथ आहेत, आपण बघितलं की याच्यामध्ये 6 प्रकरणं आहेत. पण जरी 6 प्रकरणं असली तरी 6ही प्रकरणामध्ये फक्त राम राम आणि राम असं नाहीये. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर या योग वसिष्ठामध्ये वसिष्ठांच्या उपदेशांनी श्रीरामाला जे ज्ञान आधीपासूनच होतं ना, त्याची स्मृती होते आणि मग तो आपल्याला सगळीकडे दिसतो. तर आता ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत बरं का, त्यातली काही गोष्टी आज आपण बघूयात. आणि ह्या सगळ्या गोष्टी रूप असल्यामुळे किंवा आख्यान रूप असल्यामुळे योग वसिष्ठ वाचताना कंटाळा येत नाही, योग वसिष्ठ वाचताना एक्साइट होत नाही, योग वसिष्ठ वाचताना उत्कंठात आणली जात नाही. कारण ह्याच्यामध्ये अशा कुठल्याही टोकाच्या भावना नाही आहेत. फक्त आपल्याला आपलं मन शांत 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 होत जात. आता ह्याच्यामध्ये एकदा ती एक गोष्ट सांगताना एक अरिष्टनेमीची कथा सांगितली त्यांनी, किंवा एक सुरुची आणि अप्सरेचा संवाद आहे. तर आता एक तुम्हाला कथा सांगते की अगस्त्य ऋषींच्या शिष्यानी सुतीक्ष्ण, जो अगस्त्य ऋषींचा शिष्य होता, त्यांनी गुरूंना विचारलं
की मोक्ष कशाने प्राप्त होतो नेमका, ज्ञानाने होतो का कर्माने? तर त्यावर गुरु त्यांना म्हणाले की अरे पक्षी कधी नेहमी एकाच पंखाने उडतो का, की डाव्या पंखाने किंवा उजव्या? तर प्रत्येकाला असं वाटतं की ज्ञान चांगलं का कर्म चांगलं. आणि मग ते म्हणतात की मग अशी अवस्था जेव्हा येते तेव्हा माणसाची मती गुंग होते. आणि म्हणून मी तुला एक कथा सांगतो. तर त्याचं एक एक जो ते कारुण्य नावाची जो व्यक्ती होता त्याची कथा सांगतात. ते म्हणतात की त्याचे जे पिता होते अग्निवेश, ते धर्मकर्माचे अनुसरण करणारे होते. आणि मुलगाही सुरुवातीला तसा होता, पण नंतर मात्र त्यांनी कर्मत्याग केला. तो कोणताच कर्म जे होता तो नीट करत नव्हता. आणि म्हणून मग त्याचे वडील म्हणतात, तू असा अकर्माकडे का झुकायला लागलास? जर आपल्याला कर्म करायचं असेल तर ते नीट करायला नको का? कर्माची अनिवार्यता तुझ्या लक्षात येत नाहीये का? कर्माची गती सूक्ष्म आहे आणि म्हणून ते योग्य पद्धतीने आपल्याला करणं हे आवश्यक आहे. त्यावर तो म्हणतो, वेदांमध्ये एका ठिकाणी म्हटलंय की योग्य कर्म केले की मोक्ष मिळतो, आणि दुसरीकडे म्हटलंय की कर्माचा त्याग केला की मोक्ष मिळतो. त्यामुळे मला लक्षात येत नाहीये की कर्म करावं का न करावं. त्यामुळे मला कर्माची कधी इच्छा होते तर कधी अनिच्छा निर्माण होते. इच्छाही टिकत नाही, अनिच्छाही टिकत नाही. मग मी आता काय करू? मग तेव्हा ते म्हणतात की मी तुला अरिष्ट नेमीची कथा सांगतो. तर हा जो अरिष्ट नेमी होता हा गंधमादन पर्वतावर त्याने तपश्चर्या केली, आणि इंद्राने त्याला स्वर्गात बोलवण्यासाठी देवदूत पाठवले. हा हा काही स्वर्गात जाण्याचं नाकारतो, कारण तो म्हणतो मला मुक्ती नकोय. मग नाही, मला मुक्ती हवी, आणि मुक्ती मुक्ती हवी आहे, मला स्वर्ग नकोय. मग स्वर्ग नको मुक्ती हवी असा म्हणणारा अ, पुरुष दिसल्यावर ते त्याला म्हणतात तू वाल्मिकींकडे जा. मग वाल्मिकी त्याला म्हणतात की तुला काय जाणून घ्यायचंय नेमकं? जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुला सुटका हवी आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, ह्यातनं तुला सुटका हवी आहे. ज्याला जीवन मुक्त व्हायचंय त्याचाच या ज्ञानावर अधिकार आहे. आणि म्हणून जीवन मुक्त होण्यासाठी मी तुला योग वासिष्ठाचं ज्ञान देते. त्यामुळे योग वासिष्ठाचं ज्ञान जे आहे, हे ज्ञान जेव्हा वासिष्ठ ऋषींनी श्रीरामाला दिलं त्यावेळेला त्याचं श्रवण करणारे सगळेच जण जीवनमुक्त झाले. याचा अर्थ आपण जीवनमुक्त होऊ असं नाही, पण कमीत कमी आपल्याला जे जीवन म्हणजे भोग हे जे वाटतं ह्याच्या मधून तरी आपली सुटका होते. आता ती गोष्ट श्रीरामानं वासिष्ठांनी कसं सांगितलं सगळ्या गोष्टी हे सांगताना माइक कंटिन्यू बंद आहे ना? काही आवाज येतोय का? हे सांगताना ते म्हणतात की वाल्मिकी सांगतात की श्रीरामांची मुंज झाली. श्रीराम आपल्या भावांसोबत गुरुकुलात गेले, तिथे शिक्षण घेतलं, आणि मग सगळा आनंदी नंतर ते परत येणार, राज्याभिषेक होणार. आणि त्यावेळेला वसिष्ठ म्हणतात, तेव्हा तेव्हा रामाचं औदासिन्य बघून विश्वामित्र आणि विश्वामित्र आणि वासिष्ठ यांच्यामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा वसिष्ठ म्हणतात की आपण श्रीरामाला राजसभेत आल्यावर त्याची ही मनोदशा का झाली याचं कारण विचार. श्रीराम येतात, सगळी राज्यसभा त्यांचं स्वागत करायला उत्सुक असते. ते वडिलांना नमस्कार करतात, गुरूंचा आशीर्वाद घेतात, आणि त्यांच्या अनुमतीने स्थान ग्रहण करतात. मग त्यावेळेला वासिष्ठ म्हणतात की श्रीरामा, तू नेहमीसारखा का वागत नाहीस? तुझ्या मनात काही व्यथा आहे का? तुला चिंता आहे का? त्यावर ते म्हणतात की मी तीर्थयात्रेहून परत आलो तेव्हा मला प्रश्न पडलेला आहे की धन हे दुःखाचं मूळ आहे आणि अहंकार ही दुःखाची पाळंमुळ आहेत. आणि दुःखाचं मूळ मनात असेल आणि मनामुळे हा संसार रचला जात असेल, मनामुळे संसाराचा अनुभव घेतला जातो, मन सुखाच्या मागे जाते आणि मात्र मनामध्ये दुःख पदरामध्ये पडते, मनात दुःख निर्माण होते. तर ह्या मनाला कसं मिटवावं, मनामध्ये उठणारे तरंग हे कसे थांबवावेत, आणि दुःखाचं कारण जर शरीर असेल तर संसाराच्या वनात शरीररूपी वृक्षात आपण मिळवतो काय? आणि मन हे शरीररूपी वृक्षात बसलेलं एक माकड आहे, आणि त्यामुळे या माकडाला कसं शांत करायचं आणि
क्रोध नावाचा जो नाग आहे त्यांनी या शरीराला म्हणजे या वृक्षाला विळखा घातलाय. आणि ह्याला चांगल्या कर्माची पानं लागतात आणि वाईट कर्माची पानं लागतात. आणि इंद्रिय रूपी पक्ष्यांना हा वृक्ष शरीर रूपी वृक्ष आदर्श आश्रय देतो. आणि यावर हे अहंकार रूपी गिधाड बसले. आणि म्हणून मग तेव्हा लगेचच लक्षात आलं की श्रीरामांना पूर्ण वैराग्य आलंय. आणि म्हणून मग पूर्ण वैराग्य आलंय हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते त्यांना एक एक कथा सांगतात. आता ह्या कथेमधली अजून एक गोष्ट म्हणजे मंडपोख्यान. हे जे मंडपोख्यान आहे ना, हे खूप छान आहे. हे मंडपोख्यांमध्ये काय, तर ह्याच्यामध्ये मंडपोवाख्यांमध्ये भूतलावर एक राजा पद्म होता. हा जो पद्म राजा होता तर राजकुळाला ज्याच्यामुळे ओळखलं जावं असा तो सुलक्षणी सद्गुणी असा राजा होता. आणि त्याच्या राज्यकारभारामुळे त्याची प्रजा ही अत्यंत सुखी होती. त्यांनी अनेक विद्वानांना कलाकारांना राजाश्रय दिला. त्याच्यामध्ये अनेक क्षत्रिय गुण होते. आणि असा हा बुद्धिमान बलवान आणि नम्र असा जो राजा म्हणजे स्वतः भगवान विष्णू असावा असा तो शोभत होता. त्याची राणी होती लीला. आणि ही अतिशय सुंदर होती, लक्ष्मी समान होती, सौभाग्य संपन्न होती, शुभलक्षणी होती. आणि म्हणून तिने सर्वांचं मन जिंकलं होतं. अशी ही जी आनंदी स्त्री पतीच्या दुःखाने दुःखी होत असेल, पती आनंदी असेल की ती आनंदी होत असेल, तो चिंतेत असेल तर ही व्याकुळ होत असेल. आणि म्हणून शिवाची शक्ती असावी तशी ती प्रतिबिंबाप्रमाणे त्याचा भाव तिच्या चेहऱ्यावर उमटत असे. पण तो जर चिडला म्हणजे नवरा जर चिडला तर मात्र ती भयाने गप्प बसत असे. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, दोघांचाही एकमेकांवरती जीव होता, दोघं आनंदाने संसार करत होते. ती जी राणी होती लीलावती ती म्हणते की मी माझ्या पतीशिवाय जगू शकणार नाही. तर ते अमर होतील का, आमचं हे सौख्य कोणत्या उपायाने चिरकाल टिकून टिकून राहील. आणि म्हणून तिने विद्वान ब्राह्मणांना बोलवून घेतलं. त्यांना म्हणाली की मला तुम्ही सांगा की माझ्या पतीला अमरत्व कसे मिळेल. आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट वाटेल ती साधना मी करायला तयार आहे. त्या विद्वानांनी सांगितलं राणी जप तप यमनियम पाळून तुम्ही सिद्धी प्राप्त करून घेऊ शकता. पण काळ समोर आला की मर्त्य मानवाचं काहीही चालत नाही. हे ऐकल्यावर ती राणी निराश होते. आणि ती विचार करू लागते की माझा पती जिवंत असताना माझा मृत्यू झाला तर दैवाने माझ्या दुःखाची सुटका केली असं म्हणून मी परमात्म्याकडे सुखाने जाईल. पण माझा पती माझ्या आधी गेला तर मात्र त्याचा जीव तरी ह्या घरातनं बाहेर पडू नये म्हणून मी साधना करेल. आणि माझ्या अंतःपुरातील मंडपात माझ्या पतीचा जीव असेल आणि तिथेच मी सुखाने राहील. आणि म्हणून ती सरस्वती देवीची उपासना करू लागते. आणि सरस्वती तिच्या उपासनेने प्रसन्न होते. आणि मग तिला प्रसन्न करून घेण्याचे ही आधी ठरवते. ती स्नान दान जप तप असं त्रिरात्र व्रत करते, साधना करते, स्वतःला त्या सेवेमध्ये साधनेमध्ये गुंतवते. आणि व्रत सुरू असलं तरी सुद्धा ती नेहमीप्रमाणे इतर कामं करत होती. गुपचूप ती हे व्रत करत होती. तिने त्रिरात्र व्रत 100 वेळा केलं. आणि मग अर्थातच शारदा प्रसन्न झाली. आणि ती तिला म्हणते की तुझ्या तपानी आणि तुझ्या गृहकार्यात तत्पर असण्यानी या दोन्ही गोष्टींमुळे मी प्रसन्न झाले. तर तुला काय वर मागायचंय ते मग. तर ती म्हणते की मला 2 वर दे. एक म्हणजे कधी माझ्या पतीचा देह ठेवला जाईल तेव्हा त्यांचा जीव माझ्या अंतःपुरातील मंडपात राहावा, तिथून बाहेर जाऊ नये. आणि दुसरा वर म्हणजे तू केव्हाही माझ्या हकेला धावून यावं आणि मी स्मरण केलं की तू मला दर्शन द्यावंस. मग सरस्वती तथास्तु म्हणते आणि तिला दोन्ही वर देते, आशीर्वाद देते आणि अदृश्य होते. मग पद्मराजावर पुढे संकट येतं. राजा क्षत्रिय असतो, स्वतः युद्धासाठी जातो, तो मूर्छित होतो. आणि मग तिथे त्याला अंतपुरात आणलं जातं, त्याची प्राणज्योत मालवते. आणि मग ती तडफडायला लागते की मी माझ्या नवऱ्याशिवाय राहू कसं.
ती देवी सरस्वतीला देवी सरस्वतीची आराधना करते. देवी सरस्वती म्हणते की तू तुझ्या नवऱ्याच्या शवाला फुलाने झाकून टाक. आणि मग ते शव हे फुलाने झाकून ठेवते. दोन्ही ताजेतवाने राहील आणि त्याचा जीव हा आकाशासारखा शुद्ध जीव इथे मंडपामध्ये अडकून राहील असं म्हणते. मग तिला तिच्या जीवात जीव येतो. ती सेवकांना ताजी फुलं आणायला सांगते आणि त्याच्या खाली ते शव ती टाकत होते. पण म्हणजे मग असं झालं की आपल्याकडे खूप पैसे आहेत, मोहरांचा हंडा आहे, पण आपण ते खर्चच करू शकत नाही. अशा प्रकारे आणि त्यामुळे आपल्याकडे भरपूर पैसे असूनही आपल्याला दारिद्र्यपूर्ण जीवन जगावं तसं पती असून सुद्धा पतीचा अचेतन पतीचं अचेतन शरीर बघून आपल्याला दुःख वाटावं असं तिला दुःख होतं. आणि मग एकदा ती काय करते, परत जेव्हा रात्रीच्या वेळी कोणीही आजूबाजूला नाही तेव्हा ती म्हणते, सरस्वती देवीला आवाहन करते आणि ती म्हणते की अगं, आता तुला काय प्रश्न पडला, तू शोकाकुल का होतीयस? तर ती असं म्हणते की हे जे पतीचं तुझ्या शव आहे ना, हे मृगजळ आहे. मृगजळ कसं असतं की प्रत्यक्ष पाणी नाही, पण तसंच हा संसार आहे, तसंच हा देह आहे जो मिथ्या आहे. आणि ती म्हणते की मग माझे पती कुठे आहेत? हे जर मृगजळ आहे, हे जर मिथ्या आहे, हे जर खरं आहे, तर मला माझ्या पतीकडे घेऊन चल, कारण मला त्यांच्याशिवाय जगणं हे शक्य नाही. मग देवी लीलावतीला म्हणते की तीन आकाश आहेत. एक आकाश शुद्ध चेतनेचं आकाश आहे, दुसरं आहे ते चित्ताचं आकाश आहे, तिसरं आहे ते मनाचं आकाश आहे. म्हणजे एक दुसरं आहे ते चित्ताचं आकाश आहे म्हणजे मनाचं, आणि तिसरं म्हणजे भूताकाश. तुझे पती आता कुठे आहे? तर राजा पद्म हे चेतनेच्या आकाशात आहे. आणि चेतन आकाशाचं एकाग्रतेने तू चिंतन केलंस तर तुझ्या लक्षात येईल की ते वेगळं नसून देखील त्याची प्रचिती आपल्याला येते. म्हणून तू दृढ संकल्प कर आणि परब्रह्मामध्ये स्थित झाली तर ते परमतत्व तुला प्राप्त होईल. आणि मग ते तुला सागर लहरीमध्ये ती ती देवी जी आहे ती सागर लहरी मध्ये मिसळून जावं अशी अदृश्य झाली. आणि मग त्यानंतर राणी अ, लीला जी आहे तिने अ, तप केलं, समाधीमध्ये स्थित झाली आणि तिची समाधी लागल्यावर ती त्या चैतन्याच्या आकाशात पोहोचली. आणि तिने पाहिलं की तिथे राजा सिंहासनावर बसलाय, त्याची राज्यसभा अत्यंत संपन्न आहे, तिथे यज्ञ मंडप आहे, तिथे वेद मंत्र घोष चालू आहे. आणि आकाशरूपी सभेत रूपाने तिने प्रवेश केला, पुढे पुढे गेली. तर ही राणी जी असते ती आता आकाशरूपी झालेली असते. आणि मग ती मंत्रमुग्ध होते, तिला लक्षात येतं की इथे सगळेजण राजाबरोबरच आहेत आणि जणू काही ती त्या राजाच्या आधीच्या नगरीतून ह्या नगरीत आलेली आहे. आणि मग तिला लक्षात आलं की अरे, इथे सगळेच परिचित लोक आहेत, काही अपरिचित आहेत पण बरेचसे परिचित लोक आहेत, आणि हे सगळे लोक राजाबरोबर मृत्यू पावले का काय अशी तिला चिंता वाटते. आणि तिची समाधी सुटते. आणि मग तिने सगळीकडे बघितल्यावरती तिला लक्षात येतं की नाही, ज्या त्या विश्वामध्ये दिसलेले लोक होते, दास दासी होते, ते सगळे लोक तिथेच दिसतात. आणि मग त्यानंतर तिला लक्षात येतं की अरे, हे आपलं चूक झालं. मग ती सगळ्यांना म्हणते की मला पूर्वी राजाच्या वेळेला जशी सभा भरत होती तशी भरलेली सभा आजही पाहिजे, आणि ती मला बघणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे मग परत ती राज्यसभा भरवते. आणि मग राज्यसभा भरवते, बालदार चोपदार सगळेजण येतात. आणि तिथे राजाच्या सिंहासनावर ठेवलेल्या नवीन सिंहासनावरती ती राणी बसते. आणि मग ती अंतपुरात येते, जिथे ताज्या फुलांखाली आपल्या पतीचं शव होते तिथे बसून ती विचार करते. ती म्हणते की जे नगरजन इथे आहेत तेच सगळे तिथे आहेत. आणि म्हणून आरशात जसा पर्वत दिसतो ना, आत आणि बाहेर, त्यातली खरी सृष्टी कुठली आणि खोटी कुठली हे आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे ही सृष्टी माझ्या दृष्टीने खरी आणि ती कृत्रिम असं मला वाटतं. तर तसं नाहीये, कारण त्याच्यामध्ये काल आणि स्थितीचा अभाव आहे. आता ह्या जगामध्ये व्यवहार चालतात, तिथे व्यवहार चालत नाही. ती परत देवीचं स्मरण करते आणि आपले प्रश्न विचारते. तर ती असं म्हणते
की अकृत्रिम सृष्टीपासून कधीच कृत्रिम सृष्टी होत नाही, आणि म्हणून कार्य हे नेहमी विद्यमान असते. तर पाण्याला विरजण लावून दही जसं तयार होत नाही, त्यासाठी दूधच घ्यावं लागतं. त्याप्रमाणे दुधात दही आधीपासून असतंच. आणि म्हणून ती असं सांगते की मातीचा गोळा माठासारखा तयार करायचा आणि त्यात पाणी भरायचं असं नाही, तर आपण त्या मातीपासून कुंभार जेव्हा माठ करतो, तो भासतो, तेव्हाच त्याचा माठ तयार होतो. आणि म्हणून ती असं सांगते की तुझ्या मनामधली जी स्मृती आहे ती सृष्टीच्या रूपात वृद्धिंगत झाली आहे, आणि म्हणून तुझी जी आठवण, तुझ्या मनामध्ये असलेली स्मृती हीच या सृष्टीचं कारण आहे. तर अशी अनेक आख्यानं आपल्याला योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये दिसतात. जेव्हा आपण ही सरस्वती देवी आणि लीलावती यांची जेव्हा गोष्ट ऐकतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की मुळामध्ये आपल्या मनामध्ये ज्या अनेक स्मृती असतात, ह्या स्मृतीमुळे आपण दुःखाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे आपण कृत्रिम विश्वात किंवा एक एक आपण हायपोथेटिकल जगामध्ये अडकून पडतो, आणि त्या स्मृती, त्या आठवणी ह्यापासून आपण पुढे जाऊ शकत नाही. वास्तव परिस्थितीचा आपण स्वीकार करू शकत नाही. तर वास्तविकतेचा आपण स्वीकार कसा करायचा, आयुष्यामध्ये पुढे कसं जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला योग वासिष्ठामध्ये लक्षात येतात. तर योग वासिष्ठामध्ये अशा अनेक आख्यानं आहेत, अनेक कथा आहेत, आणि या कथांपासून निर्माण झालेल्या उपकथा, यामुळे योग वासिष्ठ हा ग्रंथ जो आहे हा रसाळ होत जातो. आपल्याला आवडतो, आपल्याला वाचावासा वाटतो. प्रत्येक वेळेला आपण त्यातलं कुठलंही प्रकरण वाचलं, काढलं, तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि म्हणून जर आपण बघितलं तर स्वरूपानंदांच्याकडे जेव्हा लोक जात होते, तेव्हा स्वरूपानंदांकडे व्यावहारिक प्रश्न विचारायला जाणारे लोक हे खरं म्हणजे करंट आहे. कारण का, तर स्वरूपानंदांकडे दिव्य ज्ञान होतं, त्यांच्याकडे हे व्यावहारिक प्रश्न विचारायला जाणं हे अत्यंत चुकीचं होतं. पण स्वरूपानंद कधीही त्यांना तू हे कर, तू ते कर असं सांगायचं नाही. ते काय करायचे की आल्यावरती ते एक कुठलं तरी अभंग ज्ञानेश्वरीचं पान काढायचे आणि तो अभंग त्याला समजावून सांगायचे, आणि त्या अभंगामध्ये त्याच्या प्रश्नाचं उत्तर असायचं. योग वासिष्ठामध्ये पण अगदी हेच होतं. योग वासिष्ठाचं कुठलंही पान आपण वाचलं तर आपल्याला नुकत्याच पडलेल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला योग वासिष्ठ या ग्रंथामधून वाचायला मिळतात. तर असा हा जो ग्रंथ आहे, चित्त शांत करणारा, आनंद देणारा असा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपल्याला रामाच्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगतो. माणसाचा देव कसा होतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो ना की रामाची कथा ही प्रत्येक लहान मुलाला सांगितली जाते. म्हणूनच ते गाणं आहे, राजा राणीची नको, गाऊ चिऊची नको, आई मला गोष्ट सांग रामाची, असं म्हणून आग्रह धरला जातो. तर असा हा मनुष्य जन्माच्या सर्व मर्यादेचं पालन करून देवत्व प्राप्त करणारा, पृथ्वी तलावर आपल्याला जी काही आपल्या वाटेला आलेली कामं विधी गौरवे शृंगारोनी करणारा असा हा राम, आणि या रामाला वासिष्ठांनी केलेला उपदेश, त्याची उन्नती व्हावी, आत्मिक उन्नती व्हावी, म्हणून त्याला ज्या 7 पायऱ्या सांगितल्या त्यांनी, त्या पायऱ्या सांगणारा जो म्हणजे म्हणजेच अगदी प्रिलिमिनरी अवस्थेपासून तुर्यावस्थेपर्यंत कसं जायचं, जिथे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो तिथपासून चातुर्य कसं मिळवायचं, ब्रह्म कसं जाणायचं, माणसाने ब्राह्मण कसं बनायचं, हे सांगणारा असा हा ग्रंथ म्हणजे योग वासिष्ठ. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एकदमच उत्कंठापूर्वक असं आहे योग वसिष्ठ, तर ते प्रत्येकाला वाचायला आवडेलच. आपण आणखीन परत एकदा येऊन याचे पैलू नक्कीच उलगडावे अशी विनंती आहे तुम्हाला. तर मी धन्यवाद. पुढील भागामध्ये त्याच अवस्थेत स्वप्नवत आम्ही त्याच अवस्थेत आता कार्यक्रमाच्या टप्प्यात पुढे जायला भाग पडणार आहे. तर मी सरांना, प्रदीप पंडित सरांना विनंती करते की आपले विचार याबद्दल त्यांनी मांडावे. नमस्कार. करोना पूर्व काळामध्ये प्रत्यक्षरित्या मी शाळांमध्ये व्याख्यान आयोजित करत असतो.
आणि करोना नंतर या नवीन झूम माध्यमामध्ये आम्ही व्याख्यान आयोजित करत असतो. आणि या व्याख्यानमालेमध्ये केवळ आमचंच भाषण असावं असा आमचा आग्रह मुळीच नसतो. उलट जे जे चांगलं आहे जिथे कुठे आहे त्याचा शोध घ्यायचा, त्याचा मागोवा घ्यायचा, चांगला विषय, चांगले वक्ते यांना विनंती करायची आणि त्यांचे विचार आपल्या संस्थेच्या सगळ्या सभासदांपर्यंत पोहोचवायचे, हा आमचा उद्देश असतो. आणि आमची संस्था यापूर्वी फक्त ज्योतिषावरच व्याख्यानं आयोजित करत होती. पण या रामनवमीच्या वेळेस एक लक्षात आलं की आपण ज्योतिषाच्या बाहेर थोडं गेलं पाहिजे. कारण जिथे आपलं ज्योतिष संपतं, ज्योतिष जाणीवा संपतात, अंत होतो, त्या अंताच्या पलीकडे खूप काही ब्रह्मांड आहे, विविध विषय आहेत, अध्यात्म आहे. आणि या सगळ्या अध्यात्माची म्हणा, या अंता पलीकडे अनंत अशा ब्रह्मांडाची जाणीव, माहिती, अभ्यास ज्योतिषाला असणं आवश्यक आहे. कारण ज्योतिषाच्या पलीकडे अध्यात्म आहे आणि अध्यात्माची कास धरल्याशिवाय ज्योतिषाची प्रगती होणं शक्य नाही. साधी गोष्ट आहे, सरस्वतीने तुमच्या जिभेवर का यावं, ब्रह्मदेवाने तुम्हाला का मदत करावी, तर त्यासाठी आपले देखील आचार, विचार, अभ्यास तसा असला पाहिजे आणि त्यासाठी आपण अध्यात्माची कास धरली पाहिजे. आणि त्यासाठी मग रामायण, महाभारत, सगळी पुराण वगैरे ही माहिती पाहिजे, त्याचं सार काय, त्याचं तत्व काय आपल्याला माहित पाहिजे. आणि सुदैवाने आजचा विषय हा राम राम आणि रामायणासंबंधी आहे. एक अतिशय महत्वाचा विषय, एक महत्वाचा ग्रंथ योग वशिष्ठ, यावर मॅडमने आज आपल्याला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. हा विषय आपल्याला नक्कीच आवडलेला असेल. मॅडम एक सिनियर ऍस्ट्रॉलॉजर आहेत, उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक आहेत आणि त्यांच्या पोतडीमध्ये, त्यांच्या भांडारामध्ये अनेक उत्तम उत्तम विषय असतात. त्यापैकी एक विषय त्यांनी आज आपल्या समोर मांडलेला आहे. त्यांचे अजून अनेक विषय आहेत जे घेऊन आम्हाला परत तुमच्या समोर यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला देखील काही आगळं वेगळं सांगायचं असेल तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी सदैव स्वागत करायला तयार आहे. नवीन विषय, नवीन वक्ते आम्हाला पाहिजे आहेत, ज्योतिष क्षेत्राला हवे आहेत. तो आजचा विषय अतिशय चांगला, ज्योतिषांसाठी अतिशय चांगला. मॅडमने आत्ता सांगितलं की योग वैशिष्ट्यामुळे चित्त शांत होतं आणि आजकाल इतर समाज तर त्यांचं चित्त तर अस्थिर झालेलं आहेच, ज्योतिष देखील फार आजकाल अस्थिर झालेलं आहे. पद, पैसा, प्रसिद्धी यांच्या मागे जे की आता पळापळ चालू आहे, त्यामुळे योग वैशिष्ट्यामुळे ज्योतिषांचं चित्त तरी स्थिर झालं तरी खूप काही होण्यासारखं आहे. प्रश्नकुंडली आपल्याला माहिती आहे. आत्ताच मॅडमने सांगितलं की एखादा प्रश्न असेल आणि तुम्ही एखादी जरी पान यातलं उघडलं, एखादं जरी प्रकरण वाचलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. म्हणजे तसं म्हटलं तर ज्योतिषाशी डायरेक्ट संबंध असलेला हा विषय सर्वसामान्य व्यक्तींसाठी देखील तृप्ती, शांती देणारा असा विषय योग वैशिष्ट मॅडमने आज अतिशय उत्तम पद्धतीने सांगितला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. उपस्थित सर्व ज्योतिष प्रेमी बंधू भगिनींचे देखील मनपूर्वक आभार. भेटूया पुढच्या बुधवारी असाच एक आगळा वेगळा नवीन विषय घेऊन. धन्यवाद. खटकर सर, आभार प्रदर्शन. नमस्कार. ज्योतिष प्रबोधिनी पुणे व वास्तु ज्योतिष मित्र संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान मालेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे, आयोजकांचे आभार मानतो. आजच्या वक्त्या आदरणीय पागे मॅम यांचे आभार मानतो. उपस्थित संचालिका सुत्रावे मॅम यांचे आभार मानतो व उपस्थित सर्व ज्योतिष प्रेमींचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि सरांच्या परवानगीने मीटिंग एंड करायची ना सर? हो सर, ते लिव्ह झालेत वाटतं.
पंडित सर, अच्छा ठीक आहे, मी मीटिंग एंड करतो. मग मीटिंग एंड करा मॅम, चालेल.